मंडळी नमस्कार. रणरणत्या उन्हामध्येही आमचा बळीराजा त्या ठिकाणी काबाड कष्ट करून शेतामध्ये घाब गाळून शेतामध्ये वेगवेगळे पीक त्या ठिकाणी लावून शेती त्या ठिकाणी लाख होण्याचा करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातील ॲडव्होकेट अरविंद जाधव सर माझ्यासोबत आहे. माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पंढरपूर परिसरामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये सेवा केली. एकीकडे नर्सरी त्या ठिकाणी आंबा बाग त्या ठिकाणी आहे, केशर आंबा त्या ठिकाणी आहे, जांभूळ शेती सुद्धा सर त्या ठिकाणी करताय. रेग्युलर जांभूळ त्या ठिकाणी आहे सरांकडे, पण सरांकडे आता पांढऱ्या जांभळाची शेती त्या ठिकाणी फुलली आहे. आणि हे पांढरे जांभूळ जे शुगरच्या पेशंटला किंवा आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारं पांढरं जांभूळ, ते जांभूळ पॅकिंग करून त्याला आधुनिक त्या ठिकाणी बॉक्स तयार करून आधुनिक पद्धतीचं थोडं त्याला कव्हरेज देऊन ते जांभूळ बाजारामध्ये विकण्याचं काम ॲडव्होकेट जाधव सरांनी त्या ठिकाणी सुरू केले. सरांचे चिरंजीवी त्या ठिकाणी सहकार्य करताय. आणि हे दोन्ही बाप बेटे या अनवलीच्या माळरानावर त्या ठिकाणी एकीकडे आंबा शेती एकीकडे जांभूळ शेती फुलवून त्या ठिकाणी चांगली किमया करताय. आणि जे पारंपरिक शेती करणारे शेतकरी त्या शेतकऱ्यांसमोर हे जाधव पिता पुत्र एक वेगळा आदर्श ठेवत आहे. कारण पांढऱ्या जांभळाची शेती सहसा करून पंढरपूर तालुक्यामध्ये करण्याचं धाडस अजून कोणी केलं नाही. पण ते धाडस काही वर्षापूर्वी सरांनी केलं होतं आणि ते धाडस आज फळाला आले. कारण पांढरं जांभूळ जवळपास 200 ते 250 रुपये सर, बरोबर, 200 ते 250 रुपये किलोने सरांचं पांढरं जांभूळ बाजारामध्ये विकलं जाते. आणि तेही पुणेसारख्या भागातनं सरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या जांभळाची चांगली मागणी त्या ठिकाणी येते. नमस्कार सर, किती सगळा हा प्लॉट सगळा? जांभळामध्ये साधारण 1 एकर प्लॉट आहे. हा टोटल एरिया 20 एकर आहे. 20 एकर. त्यामध्ये साधारण 10 एकर डाळिंब आहे, सॉरी आंबा आहे. आंब्यामध्ये केशर पासून सगळे व्हरायटी आहे. त्यानंतर 2 एकर द्राक्ष आहेत. नंतर ही पांढरं जांभूळ 1 एकर आहे. ते साधारण 120 ते 125 रोप आहेत. त्यामध्ये माळरान होतं पूर्ण. एक झाड सुद्धा नव्हतं या माळावर. या 10 वर्षामध्ये हे सगळं फळ तयार केलं. यामध्ये काजू पासून सगळं, तसंच एक्झॉटिक फळं सुद्धा आहेत. अवकाडो पासून ते अगदी लाल आंबा, काळा आंबा, बनाना मँगो, आंब्याच्या भरपूर व्हरायटी यामध्ये आम्ही प्रयोग करतोय आणि आलेले आहेत. त्यामध्ये त्यातच काजूचेही झाड लावलेले आहेत. काजू, नारळ, सुपारी आणि काजू असं 1 एकर मध्ये आपण तयार केलेलं आहे. काजू येत नाही पण अतिशय चांगला आलेला आहे काजू. आत्ता फळाला सुरुवात झाली. 3 वर्षाखाली लावलं होतं. आणि ते एक कोकणात जसं जंगल असतं त्या टाईप मध्ये 1 एकरामध्ये आपण केलेला आहे. तसाच हा एक प्रयोग, जांभळाचा प्रयोग आपण केला. 3 वर्षाखाली आम्ही हैदराबादवरून रोपं आणली. हैदराबादवरून काही, कोल्हापूरच्या पुढून काही, आणि लावली. साधारण आम्हाला रोप ते 400 रुपयाला बसलं. आणि ते लावलं तर 2 वर्ष काही त्यामध्ये फळ आलं नाही. मागच्या वर्षी उगी नावाला फळं मिळाली, आली म्हणजे फळं. पण या वर्षी मात्र प्रत्येक झाडाला चांगलं फळ आहे. आणि पांढरं जांभूळ लावण्याचा तुम्ही कसं म्हणजे निर्णय घेतला होता? पांढऱ्या जांभळाला, आपल्या काळ्या जांभळापेक्षा पांढऱ्या जांभळाला मुलानं पाहिलं होतं की दिल्लीमध्ये किंवा बाहेर मोठ्या सिटीमध्ये फार रेट आहे. त्यांनी मला सांगितले की दिल्लीमध्ये ह्याला 800 रुपये किलो रेट आहे. मुंबई सारख्या ठिकाणी 400-450 रुपये रेट आहे. मग मुलानं प्रेस केला जास्त की बाबा पांढरं जांभळ लावून बघू आपल्या. मग त्या पद्धतीनं मग जांभळाची आम्ही रोपं खरेदी केली चांगली आणि आम्ही लागण केली. किती बाय किती वर लागण? साधारण 15 बाय 7 वर, 15 बाय 7-8 वर अशी लागण केली. आणि पहिल्या 2 वर्ष फळ नाही आलं, पण या वर्षी मात्र फळ चांगलं आहे. साधारण एका झाडाला 10 ते 15 किलो माल आहे. म्हणजे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. पांढऱ्या जांभळाचं वैशिष्ट्य काळ्या जांभळापेक्षा की पांढरं जांभळ हे डायबिटीस पेशंटला अतिशय चांगलं आहे. आणि आपण काळं जांभळ खाल्ल्यानंतर तोंडा असा जिभेवर तुरटपणा राहतो, परंतु यामध्ये काही राहत नाही. गोडी अतिशय चांगली आहे आणि डायबिटीस पेशंटसाठी फार उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला जास्त मागणी. हे पांढरं जांभळ हे फळ तर खरं तर परदेशी आहे. परदेशातली रोपं मिळत नव्हती. रोपाचा प्रयत्न करून रोपं मिळाली आणि यावर्षी अतिशय चांगलं हे आहे. विक्री कशी करताय तुम्ही? विक्री आपण इथून घरूनही काही पॅनेटमध्ये अर्धा किलो 1 किलो पॅकिंग मध्ये विकतोय. पंढरपुरामध्ये आपण 200 रुपये किलो विकतोय. मध्ये आम्ही एक पुण्याला एका व्यापाऱ्याला पाठवली होती 10 किलो, तर त्याला 250 रुपये रोड त्यानं दिला मला.
250 रुपयाने तिथं गेली मार्केटमध्ये. अशा पद्धतीनं घरूनच आता थोडस सोशल मीडिया या माध्यमातून विकतोय. ज्या लोकांपर्यंत हा माल गेला त्या हा. लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या? अतिशय चांगले म्हणजे सारखं मागतायत. पण ज्यांनी नेला त्यांनी 2दा 4दा ते जांभळं घेऊन मागून आवर्जून मागणी करून हे करतोय आणि लागल तशीच आम्ही तोड करतोय आणि पाठवतोय. पाठवताय, बरोबर. हा. किती झाडं म्हटले सगळे तुम्ही टोटल? साधारण 120 ते 125 झाड आहे. सगळा माल आता 1 टन 1.5 टन तर यावर्षी होईल माल. बर, किती उत्पन्न होईल? साधारण अपेक्षित 2.5-3 लाख रुपये आहे. 3 माल लाख चालू जर आहे. आपण धरले मग त्यातला खर्च किती झाला सर? रोपालाच खर्च सुरुवातीला जास्त झालाय, कारण रोप मिळत होतं त्यामुळे रोप साधारण 400 रुपयाला रोप त्यावेळेला मिळाला आम्हाला. आता काय माहित नाही, पण 400 रुपयानं साधारण बघा ना 60,000 रुपये तर रोपाचे झाले. आणि बाकीचं सगळं 2-3 वर्षाचा खर्च म्हणलं आता साधारण 1.5-2 लाख रुपये खर्च झालेला आहे. पण यावर्षी खर्च तर निघाला असं वाटतंय. 3 लाख नवीन प्रयोगाचा खर्च तर निघाला असं वाटतंय. तुम्ही ज्यावेळेस झाडं लावली होती त्यावेळेस असं उत्पन्न निघेल अशी अपेक्षा होती का तुम्हाला? अपेक्षा होती म्हणूनच लावली ना, उलट जास्त अपेक्षा आहे. कारण हे जर आता याची किपिंग कॅपॅसिटी माहित नाही आपल्याला. किपिंग कॅपॅसिटी जर चांगली असेल तर दिल्लीला पाठवू शकतो आपण आणि मग तिथं ह्याला जास्त माल म्हणजे किंमत मिळू शकते. मुंबई सारख्या ठिकाणी पाठवायचं तर आता पहिलंच वर्ष असल्यामुळे आपल्याला ते बघायचं आणि कुठल्या स्टेजमध्ये तोडायचं करायचं वगैरे बारीक बारीक हे माहित नाही आपल्याला. आणि दुसरीकडे तुमची केशर आंबा पण बाग आहे आणि ही थोडी झाडं, काय दोघात काय बरं वाटतं तुम्हाला? केशरचं सध्या मार्केट सारखं खालीवर होतंय. केशरचं डाऊनच झालं या वेळेला, पण तरी आम्ही पूर्ण हे सगळं आम्ही शेती 20 एकर करतोय. ते पूर्ण ऑर्गॅनिक करतोय, सेंद्रिय शेती पूर्ण. याच्यामध्ये केमिकल अजिबात वापरत नाही. त्यामध्ये आता तुम्हाला दाखवलं आपण स्लरी फिल्टर वगैरे मोठा घेतलेला आहे. त्यामुळं आणि देशी जनावर आहेत त्या जनावरांच्या शेणापासून ह्याला जास्तीत जास्त म्हणा तर 100% सेंद्रिय शेतीच करायचा प्रयत्न आहे. आणि मग त्या योगे आता आंबा सेंद्रिय तर करतोच आहे. गेली 5-6 वर्ष आपण घरातून विकतोय. सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या आधी साधारण 350-400 रुपये किलोने विकला. आता 150 रुपये. बाहेरचा माल जास्त आल्यामुळं आणि आर्टिफिशियल पिकवण्यामुळे मार्केटला 50 रुपये जरी असला तरी आमचा 100-125 रुपये किलो माल जातो केमिकल फ्री असल्यामुळं. तुमच्याकडे आता काळा जांभूळ पण आहे. काय दोघात कसं कुठलं बरं वाटतं? काळ्या जांभळाला एवढा रेट येत नाही. ते पण बॉक्स पॅकिंग करून बॉक्स पॅकिंग पॅनेट मध्येच बॉक्स पॅकिंग करून देतो आहे. त्याला 100-125 मिळतो आणि ह्याला 200 रुपयाच्या पुढे मिळतो रेट. हे जास्त सुटेबल वाटतं. परदेशी फळ आहे आपल्या इथं आलंय. पाणी व्यवस्थापन कसं असतं? पाणी आपण रेग्युलर पाण्याचं ड्रिप वरच केलेलं आहे. ड्रिप मधनच आपण स्लरी सुद्धा ड्रिप मधनच देतोय. त्यामुळं पाण्याचं काय असं जादा पाणी नाही लागत त्याला. ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेजला असतं त्यावेळेस फुलगळती वगैरे असते, मग त्यावेळेस काय वेगळं औषध पाणी? त्याला आपण काही ऑर्गॅनिक फवारण्या वगैरे आहेत ना आपण करतोय. ते कीड लागू नये किंवा ह्यासाठी करावं लागतं ना. ते पण ऑर्गॅनिक मध्ये रासायनिक बायो फर्टिलायझर्स. त्यामुळे मागणी जास्त आहे. आणि डायबिटीस पेशंटला किंवा हार्ट पेशंटला वगैरे हे चांगलं आहे असं आम्हाला वाटतं. आता ही झाडं किती तुमची म्हटलं तुम्ही? आता 125. पुढे आता प्लॅनिंग काय वाढवण्याचं वगैरे यावर्षी आणि काय नाही, पण ह्याचं थोडं मार्केटिंग जमलं तर मग वाढवायचा करू शकतो विचार. आता सरांच्या प्रोडक्ट्स करण्याचं आहे आमच्या डोक्यात. कारण याच्या बियापासून पावडर पण होते, जामून पावडर. ते पण शुगरसाठी बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये पण युज होते. म्हणून ते जे आपले वाळवून त्याचे बियाचे पावडर चूर्ण म्हणतो आपण, तर ते पण केलं तर त्याला पण रेट भरपूर आहेत सध्या. शेतकरी माल आपला पिकवतात. तुम्ही वडिलांच्या मनात वेगळी शेती करताय. मार्केटिंगचं काय अडचण येते का? मार्केटिंगला अडचण येते. आता चालू आहे आमचं. आता रोज एक क्रेट आम्ही सध्या प्रत्येक मार्केटला म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, तरकारी जी गाडी जाते त्याच्यात पनेट पॅकिंग करून आम्ही पाठवणार आहे. असं आहे डोक्यात आता सध्या. आता जातोय सध्या. पण काही दिवस राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं. शासनाकडनं काय अपेक्षा? आता तरुण शेतकरी, तुमचा मुलगा तुमच्या हाताला शेती करतोय, वेगवेगळे प्रयोग तुम्ही त्याला करताय, तोही तुम्हाला साथ देतोय. पण मार्केटिंगचं बळीराजाला, आपल्या शेतकऱ्याला मार्केटिंगचा अनुभव जमत नाही. तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही करताय, पण मार्केटिंगसाठी शासनाने काय करावं अशा अपेक्षा? शासनानं मार्केटिंगसाठी प्रयत्न करून शेतकऱ्याचा माल
विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा किंवा त्यांना हमीभाव द्यावा. हमीभाव म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला काय होतंय, आपण जरी किती जरी दिला तर दुप्पट रेटनं विकतो. आता आंबा आम्ही 50 रुपयाने दिला आणि 100 रुपयाने दिला, तर बाजारात मात्र 100-125च्या आत दुप्पट रेटनं. व्यापारी दुप्पट रेट मिळवतो आणि शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळत नाही. तर शासनानं जर हे दिलं, मार्केटिंगसाठी जास्त प्रयत्न केला किंवा बाहेर एक्सपोर्टसाठी वगैरे प्रयत्न केला, तर हाच आंबा एक्सपोर्ट बाहेर फार चांगल्या क्वालिटीने जाऊ शकतो. म्हणजे आज जर 100 रुपये आम्हाला मिळत असतील तर एक्सपोर्टला गेला तर 150 रुपये मिळतील आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. आणि हा फायदा मिळाला तर शासनावर अवलंबून राहायचा विषयच येत नाही. शासनाचे काही रुपये अनुदान न देता सुद्धा आम्ही आता ह्या कुठल्याही अनुदानावर मी लावलेलं नाही. आता जांभळ लावले, काय कुठल्या अनुदान स्कीम मध्ये वगैरे नाही, आम्हीच केलेलं आहे. आणि शासनाने मार्केटिंगसाठी हे करून द्यावं, प्रयत्न करावेत, एक्सपोर्टसाठी प्रयत्न करावेत, तर जास्त फायदा होईल शेतकऱ्याला, असं माझं मत. तुम्ही ज्यावेळेस जांभळाचं पॅकिंग वगैरे करतात, मग कसं त्याची काळजी घेतात? काळजी काय, आपण एकदम बल्क मध्ये काढतो क्रेटमध्ये आणि सावलीत ठेवून बरोबर, म्हणजे जास्त प्रेस होणार नाही पनेटमध्ये. पनेट पाव अर्धा किलो ते 1 किलोचे पनेट, वेगवेगळे पनेट असतात, त्याला एअर होल्स असतात. ते पॅकिंग करून आपण मग ते कार्टन मध्ये पॅक करून देतो. किती दिवस बॉक्स टिकू शकतो तरी? बॉक्स तरी 3-4 दिवस आरामात, काय होत नाही त्याला. जर तुमचे फळं व्यवस्थित असतील, जर त्यातलं एखादं किडका असेल तर ते तेवढंच खराब होतं, बाकीच्या फळाला डॅमेज होत नाही. मग ते जातं 3-4 दिवस आरामात, काय होत नाही त्याला. याच्यामध्ये तुम्हाला आता अडचण काय बसली सर? 3 वर्षानंतर फळ सुरू झालं, अडचण काय बसली का याच्यामध्ये? अडचण नाही, फक्त मार्केटिंगलाच थोडी अडचण येते. एकदा ह्याचा प्रसार झाला की मग काय प्रॉब्लेम नाही, अजून डिमांड ह्याची वाढेल आणि जेवढी लोक जास्त लावतील तेवढी डिमांड भरपूर आहे. काळ्या जांभळ्यापेक्षा जांभळाला मागणी भरपूर. कीड रोगराई वगैरे काय तसं कमी आहे ह्याला. काळ्या जांभळापेक्षा पांढऱ्या जांभळाला कीड वगैरे कमी आहे. आणि जे व्यवस्थापन काळ्याला आहे तेच ह्याला, वेगळं काय नाही. आणि बायो हे जर आपण वापरले तर मला नाही वाटत काय हे होईल विषमुक्त. मागच्या वर्षी आम्हाला काळ्या जांभळाचं एक जांभळ खायला मिळालं नाही. पूर्ण प्रत्येक जांभळामध्ये आळ्या होत्या, पण या वर्षी मात्र नाही आहे. या वर्षी मध्ये कुठल्याच जांभळामध्ये आम्हाला कीड आढळून आल्या. वातावरणाचाही फरक आहेच आहे. एक्सपोर्ट सर्टिफिकेशनसाठी आम्ही आंबा सॅम्पल पाठवलेला, त्याच्यात आमचा आंबा सर्टिफाय झालता पूर्ण, म्हणजे ऑर्गॅनिक म्हणून. तर या वेळेस पाठवायचं म्हणलं, पण यावेळेस वॉर सिच्युएशन असल्यामुळे, एक्सपोर्ट पूर्ण बंद असल्यामुळे यावेळेस ते पाठवता आलं नाही आम्हाला. तसं जांभळाला काय प्रयोग करणार का? करता येईल नाही, एक्सपोर्ट करता येईल, डोक्यात आहे. फक्त यावेळेस बघायचं किपिंग क्वालिटी किती दिवस ट्रान्सपोर्ट, म्हणजे कूलिंग कंटेनर मध्ये राहतो का, एकदा बघितलं आणि ते जर क्लिअर झालं तर मग हे पण करू शकतो, कुठलंही फ्रूट करू शकतो आपण. जांभूळ शेतीचा तुम्ही मागे केलेला प्रयोग आज सक्सेस झालाय, काय बरं वाटतंय का सर? बरं वाटतंय ना, चांगलं वाटतंय. बाकीच्या फळापेक्षा रेट बरा येतोय ना. तुमचा मुलगा तुमच्या हाताखाली शेती करायला आलाय, पण आजकालची तरुण मुलं नोकरीच्या मागे पळताय. 8 तासाचा पगार 20-25 हजार. मग अशा तरुणांना काय सांगाल? तुमचा मुलगा हाताखाली आला, तुम्ही नशीबवान आहे, मुलांनी साथ दिली, पण इतर तरुणांना काय संदेश देणार? सर, शेती स्वतःची असेल तर स्वतः शेती करायला काहीच हरकत नाही. नको म्हणतात, फक्त कमर्शियल शेती केली पाहिजे. व्यावसायिक शेती केली तर त्यातनं फायदा तुमच्या जॉब पेक्षा, नोकरीपेक्षा चांगले पैसे मिळवता येतात. फक्त व्यावसायिक शेती केली पाहिजे. काहीतर लावलं, काहीतर केलं तर उपयोग नाही त्याला. शेतकऱ्यांना, जे शेतकरी पारंपरिक शेती करतात, त्यांना काय सल्ला देणार? पारंपरिक शेतकऱ्यांनी थोडस पारंपरिकपणा सोडून, ऊस वगैरे हे सोडून जर यामध्ये शिरलं तर फायदा तर आहेच. फक्त ऊसाला पाणी भरपूर लागतं, उलट ह्याला पाणी कमी लागतंय, मशागत कमी आहे, खत कमी लागत आहेत, जमिनीचं वाटोळ होत नाही आणि दर चांगला आहे आणि ताबडतोब पैसे मिळतात. ऊसाचे पैसे तुम्हाला वर्ष मिळत नाहीत. हे पैसा लगेच तुम्हाला विकल्या पैसे मिळतात, ताजा पैसा. मागणी भरपूर आहे. डायबिटीस पेशंट भरपूर असल्यामुळं आपण हे जर प्रचार केला आणि हे चांगलं त्याचं महत्व सांगितलं तर आपल्याला भरपूर फायदा मिळू शकतो याचा. तर म्हणजे आपण पाहिलं, ऍडव्होकेट अरविंद जाधव सर आणि त्यांचे चिरंजीव हे दोघं बाप बेट्यांनी या अंडवलीच्या माळरानावर त्या ठिकाणी पारंपरिक शेतीला फाटा देत वेगवेगळे प्रयोग केले. सगळे प्रयोग सक्सेस झाले. केशर आंबा नर्सरी यांची एक्सपोर्ट क्वालिटी सुद्धा त्या ठिकाणी झाली. त्यांना त्याची मान्यताही मिळाली. या वर्षी पाठवलं नाही, पण पुढच्या वर्षी प्रयत्न करतील. आणि सरांनी जांभूळ शेतीचा प्रयोग केला, पांढऱ्या जांभूळ शेतीचा, तोही त्या ठिकाणी सक्सेस झाला. तब्बल 200 रुपये किलो त्या ठिकाणी जांभळाला या ठिकाणी रेट मिळाला आणि 2.5 ते 3 लाखाचं उत्पन्न सरांना झालं. खर्च वजा जाता चांगलं प्रॉफिट या ठिकाणी सरांना यावर्षी झाले. शुगर पेशंट घरोघरी वाढताय आणि पांढऱ्या जांभळाचं आयुर्वेदिक दृष्ट्याही त्या ठिकाणी महत्व असल्यामुळे
ही जांभूळ शेती अनवलीच्या माळरानावर सरांनी केलेली सरांना परवडली. तरुणांना सरांनी सांगितलं शेतीमध्ये जरा हायटेक पद्धत आणली, व्यावसायिकता आणली तर शेती परवडते. आणि पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगितलं मिश्र पिकं जर तुम्ही घेतली फळबाग लागवडीचे तर शेती 100% नव्हे तर 1001% परवडते. आणि अशी परवडणारी शेती अनवलीच्या माळरानावर ही जाधव पिता पुत्र मोठ्या दिमाखाने या ठिकाणी करताय. आणि उच्च शिक्षित कुटुंब मंडळी, हे उच्च शिक्षित कुटुंब त्या ठिकाणी असं म्हणलं जातं की नोकरदार माणसाला शेती परवडत नाही, नोकरीनंतर शेतीमध्ये उतरल्यानंतर शेतीमध्ये लॉस येतात वगैरे असं म्हणलं जातं. पण या सगळ्या गोष्टीला राजकारण करता करता, नोकरी करता करता आता शेतीमध्ये उतरलेले जाधव सर, या जाधव सरांनी सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी तिलांजली दिली. आणि सेवानिवृत्त माणसाला, राजकारणातनं बाजूला पडलेल्या माणसाला शेती 1001% परवडते हे सरांनी त्या ठिकाणी सक्सेस करून दाखवलं. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.